त्याच्यामुळे जर आमच्यावर कोणी आरोप करत असेल की आमच्याकडे पैसे नाही आहेत, हो खरं आहे, आमच्याकडे काळा पैसा नाहीच आहे असा, आणि आम्ही पैसे वाटून नाही जिंकून आलेलो. आम्ही मायबाप सेवेसाठी इथे आलोय. आम्ही पैशाचा खेळ करायला नाही, व्यवहार नाहीये, हे राजकारण आहे. आणि राजकारणात जर पैशाचा गैरवापर करून लोक जर निवडून येत असतील आणि त्याच्यात सत्तेतल्या लोकांना सार्थ अभिमान असेल तर हे कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे. आणि हा विषय मी ह्या संसदेमध्येच, ह्या सेशनमध्ये, पार्लमेंटमध्ये मांडणार आहे. म्हणून निवडणुका पुढे गेल्या असते असं वाटतं. म्हणून निवडणुका पुढे गेल्या असं वाटतं. का गेल्या, कशा गेल्या माहिती नाही, पण एका गोष्टीचं वारंवार चित्र दिसतंय की ह्या इलेक्शनमध्ये पैशाचा जो गैरवापर मतांसाठी होतोय हे हानिकारक आहे, हे चुकीचं आहे. आणि ह्यावेळेस तरी माझी हात जोडून विनंती आहे इलेक्शन कमिशनला की आता तरी जागे व्हा आणि हे बंद करा कुठेतरी. विरोधी पक्षांकडनं पैशाच्या वाटपाचे जर आरोप केले गेले तर राजकारण आहे अशा पद्धतीची टीका सत्ताधाऱ्यांकडनं होते. मात्र आता असं असताना भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि खास करून कोकणामध्ये निलेश राणे तर गंभीर आरोप करतात की भाजपकडनं पैशांची वाटप होतात. ते मागच्या काही दिवसांपासून करत होते. काल तर त्यांनी थेटपणे नावं घेऊन आरोप केले की भाजपचे मी त्यांचं कौतुक करते आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते. आमचीही नव्या पिढींकडून अपेक्षा आहे, ते नवीन पिढीचे राजकारणी आहेत आणि त्याच्यातून ते पारदर्शक कारभारासाठी जर लढत असतील तर तो लढा ते देत आहेत, ही खरंच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. कारण का मग असं असेल तर ज्यांच्याकडे जास्त पैसे तेच आहे, मग सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी आणि जे इमानदार आहेत, प्रामाणिक लोक आहेत, मग ते इलेक्शनमध्ये कधीच आयुष्यात टिकणार नाहीत. आणि आरोप भारतीय जनता पक्षात, ज्या पक्षांनी नोटबंदी केली, हे माननीय प्रधानमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी इतक्या वेळा माननीय प्रधानमंत्री आले, पारदर्शक कारभार म्हणून त्यांनी मतं मागितली, त्या प्रधानमंत्र्यांची पण फसवणूकच करते ना महाराष्ट्र सरकार. आणि भारतीय जनता पक्षाची किती बदनामी करते हे सगळे. निकालाच्या संदर्भामध्ये अनिश्चितता आता निर्माण झालेली आहे आणि संभाजीनगर हायकोर्टामध्ये केस आलेली आहे की निकाल जे आहेत ते आता पुढे एक सोबतच निकाल जे ते जाहीर करावे. मला स्वतःला असं वाटतं ही सगळी इलेक्शन प्रक्रिया म्हणजे त्याच्यात होणारा पैशाचा गैरवापर, त्याच्यात होणारा सत्तेचा गैरवापर, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचे फॉर्म नाही घेतले गेले, रद्द झाले, हा सगळा जो विस्कळीतपणा महाराष्ट्रात झालाय, जो गेल्या इतकी वर्ष आपल्याकडे पारदर्शकपणे इलेक्शन झाले आहेत, महाराष्ट्रात एवढा विस्कळीतपणा आणि एवढा गोंधळ हा कधीही महाराष्ट्रात झालेला नाही. दुर्दैव आहे की एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला दिलंय. इलेक्शन कमिशन बद्दल वारंवार इंडिया अलायन्सचे सगळे सहकारी पदाधिकारी नेते हे वारंवार इलेक्शन कमिशन बद्दल बोलताय. काल पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलले. शिवसेना तर बोलतेच आहे, शिंदे साहेबांचा गटही बोलतोय, त्याच्यामुळे सगळेच बोलतात. त्यामुळे याचा अर्थ इलेक्शन कमिशन, हे सगळे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत हे प्रशासन आणि इलेक्शन कमिशनच्या वन नेशन वन इलेक्शन एकीकडे बोललं जातं आणि एकीकडे लोकल बॉडी इलेक्शन मध्ये घेतली जाते. काय सांगाल? मुख्यमंत्री शिंदे जे आहे, उपमुख्यमंत्री, हे हेलिकॉप्टरनी बॅगांनी पैसे घेऊन जात आहेत असा थेट त्यांनी आरोप केलाय. नाही, मला असं वाटतं ही कंप्लेन आपण जर त्यांना हा अनुभव असेल तर त्यांनी तातडीने जाऊन पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला ही कंप्लेंट केली पाहिजे. काही प्रूफ असेल तर त्यांनी ते पारदर्शकपणे दाखवलं पाहिजे. एकीकडे वन नेशन वन इलेक्शन सांगितलं जातं, लोकल बॉडी इलेक्शन मध्ये 50% आरक्षणाची मर्यादा पाळता येत नाही, निवडणुका व्यवस्थित झाल्या